मैं बॉर्डर पे तैनात था जम्मू कश्मीर में। मेरा कमान अधिकारी 20 सैनिकों को जो तैनात होते हैं दुश्मन को रोकने के लिए बॉर्डर पे, उनको हटाकर, मोर्चों से हटाकर आतंकवादियों की, पाकिस्तानी आतंकवादियों की घुसपैठ अपने देश में प्लान शुदा करवाता था। कर्नल अमित बिष्ट ये जो है पाकिस्तान से इन्फिल्ट्रेशन कराते थे प्लान के साथ। अच्छा, प्लान के साथ। मैंने इस चीज का, किस बॉर्डर की बात आप बता रहे ये हैं? मेंढर पुंछ कश्मीर में, पुंछ राजौरी सुना आपने? वहाँ पर मेंढर है और मेंढर के अंदर छोटा एक जगह है बलनोई, लाइन ऑफ कंट्रोल बॉर्डर पर। सरकारने उत्तर द्यावं या सगळ्याचं। यासाठी पर्यटक जात नाही, पर्यटकांनी आवण्यासाठी जायचं का स्वतःचं बलिदान देण्यासाठी? पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आम्ही हे काय बघतोय? सुरक्षा व्यवस्था कुठे आहे भारताची? जर तुम्हाला आधीपासून याची धमकी आली होती तर त्यासाठी योग्य ती पावलं का नाही उचलली गेली? का नाही उचलली गेली भारत देशाने? काय मोदी सरकार जाओ जाओ, यासाठी मोदी सरकार जाओ जाओ। तुम्ही आता त्यांच्यावर अटॅक करा, काही करा, पण हे झालंच का याचं उत्तर द्या। संरक्षण व्यवस्था कुठे होती? तिथे एवढी पर्यटक स्थळं गेली होती, तिथे का नव्हतं संरक्षण लोकांना? का नव्हतं? आणि कुठून आलं त्याच्यावर गणवेश? यावर का बोललं जात नाहीये? का तुम्ही धर्मावर जाताय? अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा? का होतो हा हल्ला? उद्या उठून आपल्यापैकी जातील म्हणून काय असं सहन करायचं? कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते? कुठे आहेत? ते भारताच्या बाहेर होते, आता आले भारतात आणि आता गेले तिकडे। मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे? का नाही आलं ते लोक? त्याचं प्रत्युत्तर काय देणार तुम्ही? पण ही माणसं कुठून आणणार जी गेली आहेत ती? एवढ्यासाठी का जातं भारताचे हे माणसं? प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे? तिथे त्यानंतर तुमच्या मागचे जे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची, ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या। प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे। का आम्ही आमच्या देशात भिवून बघायचं? का भिवून जायचं? का आमच्या हातात हे नाहीये? आम्हालाही कायदा सुव्यवस्था कळते का? कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला? स्वतः प्रत्येक जण बघताय मला खुर्ची पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला पैसा पाहिजे का? आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची। पण राज्य मताची किंमत राहिली आहे कुठे? तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता, तुम्ही खुर्ची पाडता, तुम्ही राज्य, तुम्ही सरकार बदलून टाकता। आमची मतं राहिलीत कुठे? आमची माणसं राहिलीत कुठे? आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे? कसे काय तिथले लोक आहेत ते येऊ शकतात? गणेश काही होणार नाही, 10 दिवसानंतर हे थंड होणार। आता हे मीडियावर 4 दिवस राहील, नंतर सगळं नंतर पुन्हा तेच चालू होईल। नाही, नंतर पुन्हा 4 दिवसांनी परत काय चालू होईल? हा मंत्री ह्या पक्षात गेला, तो मंत्री त्या पक्षात गेला, हे चालू असतं नेहमी। सामान्य माणसाची राहिलं नाहीये। आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याचं काम करते, बाकी सुरक्षेचा झिरो आहे। काही अर्थ राहिलेला नाहीये, सामान्य माणसाला अजिबात किंमत राहिलेली नाहीये। ज्या दिवशी मंत्र्यांची पोरं किडनॅप होतील ना तेव्हा यांचे डोळे उघडतील। मंत्र्यांची पोरं किडनॅप झाली पाहिजे तर डोळे उघडतील यांचे। आम्हाला दुःख येते। अरे आमच्यासारख्या सामान्य माणसाला तिथे बळी द्यावा लागतोय विनाकारण? दुःख नाहीये, गव्हर्नमेंटला अजिबात काही नाहीये। ते होतं गव्हर्नमेंट भारताच्या बाहेर होतं, आता आले। अरे घटना घडल्या आधी तुम्ही ऍक्शन घ्या। पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद। यामध्ये होणार नाहीये, काही होत नाही। हे 10 दिवसानंतर सगळं थंड होऊन जाईल। जर तुम्ही त्यानंतर काही होणार नाही। आजपर्यंत अनुभव आहे, करू नका, त्याच्या आधी ऍक्शन द्या। आजपर्यंत अनुभव आहे, काही होणार नाही। 10 दिवसानंतर हे थंड होणार, काही होणार नाही। हे मीडियावर 4 दिवस राहील, नंतर सगळं नंतर पुन्हा तेच चालू होईल। नाही, नंतर पुन्हा 4 दिवसांनी परत काय चालू होईल? हा मंत्री ह्या पक्षात गेला, तो मंत्री त्या पक्षात गेला, हे चालू असते नेहमी। सामान्य माणसाची राहिलं नाहीये। आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याचं काम करते, बाकी सुरक्षेचा झिरो आहे।
काही अर्थ राहिलेला नाहीये. सामान्य माणसाला अजिबात किंमत राहिलेली नाहीये. ज्या दिवशी मंत्र्यांची पोरं किडनॅप होतील ना तेव्हा यांचे डोळे उघडतील. मंत्र्यांची पोरं किडनॅप झाली पाहिजे तर डोळे उघडतील यांचे. आमच्यातून जातो आम्हाला दुःख येते. बाहेर निघाला. अरे आमच्यासारख्या सामान्य माणसाला तिथे बळी द्यावा लागतोय विनाकारण. गव्हर्नमेंटला दुःख नाहीये. गव्हर्नमेंट काही अजिबात काही नाहीये. ते होतं गव्हर्नमेंट भारताच्या बाहेर होतं आता आले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही आता त्यांच्यावर अटॅक करा, काही करा, पण हे झालंच का याचं उत्तर द्या. संरक्षण व्यवस्था कुठे होती? तिथे एवढी पर्यटक स्थळं गेली होती, तिथे का नव्हतं संरक्षण लोकांना? का नव्हतं? कुणाला त्याच्यात गणवेश यावर का बोलला जात नाहीये? का तुम्ही धर्मावर जाताय? अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा? का होतो हा हल्ला? कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत तर कुठे आहेत? ते भारताच्या बाहेर होते, आता आले भारतात आणि आता गेले तिकडे. मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे? का नाही आलं ते लोक? आपने आप बोले ना मुझे यहाँ पर थी, क्या बोलते भेलपुरी खाने से मेरा पति साइड में था. एक इंसान है, उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. आपने आप बोले ना मुझे यहाँ पर थी, क्या बोलते भेलपुरी खाने से मेरा पति साइड में था. एक इंसान है, उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. मैं बॉर्डर पे तैनात था जम्मू कश्मीर में. मेरा कमान अधिकारी 20 सैनिकों को जो तैनात होते हैं दुश्मन को रोकने के लिए बॉर्डर पे, उनको हटाकर मोर्चों से हटाकर आतंकवादियों की, पाकिस्तानी आतंकवादियों की घुसपैठ अपने देश में प्लान शुदा करवाता था. कर्नल अमित बिष्ट ये जो है पाकिस्तान से इन्फिल्ट्रेशन कराते थे था प्लान के साथ. अच्छा. प्लान के साथ मैंने इस चीज का, किस बॉर्डर की बात आप बता रहे ये हैं? मेंढर पुंछ कश्मीर में, पुंछ राजौरी सुना आपने? पुंछ वहाँ पर मेंढर है और मेंढर के अंदर छोटा एक जगह है बलनोई. लाइन ऑफ कंट्रोल बॉर्डर पर.